विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या पालकांनी तुम्हाला 100 रुपये जरी दिले तरी त्या 100 रुपयाला तुमच्या प्रत्येक घरातल्या मेंबरचं जे मेहनत करून ते कमवलेले, त्यांचं रक्त लागलेलं आहे, त्यांच्या घामाचा पैसा आहे, तो तुम्ही असं कुठेही वेस्ट करू नका। आज रोजी जर आपल्याला जिंदगीत पैसा जर कमवायचा असेल तर मुलाला शिकवल्याशिवाय, नोकरीवर लावल्याशिवाय माणसाला पैसा येत नाही। पैशाचं सर्वात सगळं काही माणूस सोंग करील, परंतु पैशाचं सोंग माणूस करणार नाही। 6 एकर शेती होती माझ्याकडे, त्यातली मी 2 एकर मुलासाठी विकली। कशा पद्धतीने तुमचे स्वप्न पूर्ण करता येतील, कशा पद्धतीने तुमच्या फॅमिलीला श्रीमंत करता येईल याचा विचार करा। माझ्याजवळ पैसे नव्हते, मुलगा म्हणे मलाच करायचं तर MBBS करायचं। म्हटलं आपल्याकडे पैसे नाही आहे, BAMS भेटत नसेल तर आपण करू। तो म्हणे नाही, MBBS म्हणजे MBBS। नमस्कार पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती। आज एका MBBS विद्यार्थ्याचे पालक आपल्या सोबत आहेत, जे की त्यांचा विद्यार्थी GMC लातूर या ठिकाणी शिकत आहे। जाणून घेऊयात त्यांच्या लाईफमध्ये आलेले म्हणजे कुठले सर्वात मोठे चॅलेंजेस होते आणि त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या विद्यार्थ्याला MBBS बनवण्यामध्ये त्यांचं म्हणजे कार्य राहिलेलं आहे। सर, स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती। तुमचं इंट्रोडक्शन द्या जरा आमच्या। नमस्कार सर। नाव, गाव मी रामदास निनाजी बोदडे, माझं प्रॉपर गाव आहे, मी ग्रामीण विभागामध्ये काळेगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। तुमचा विद्यार्थी सध्या कुठल्या इयरला शिकत आहे MBBS च्या? तो सध्या गव्हर्नमेंट विलासराव देशमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर येथे फर्स्ट इयरला, पहिल्या वर्षीला सध्याला MBBS करून राहिला। त्याला नीट मध्ये किती मार्क्स आलते? नीट मध्ये सुरुवातला त्यानं पेपर दिले तर त्याला 497 मार्क पडले होते। त्याच्या नाही 12वीला त्याला 94% मार्क होते। 12वी झाल्यानंतर त्यांनी नीटचे पेपर दिले तर त्याला 497 मार्क पडले। त्याच्यानंतर कोरोना पिरियड मिळाला। कोरोना पिरियड मध्ये काय झालं, अर्धे क्लास सोडून मुलगा घरी गेला। घरी गेल्यानंतर मेळ काही आला नाही। नंतर आम्ही रूम घेतली खामगावला, छोट्याशा गावले, तिथं तो राहिला। तिथं आमचा 1-1.5-2 लाख रुपये खर्च झाला, परंतु त्याला कोणत्याही प्रकारचे यश मिळालं नाही। त्यावेळेस किती आले? त्याला आलते 501 मार्क नीटमध्ये, म्हणजे प्रोग्रेस करत गेला। मग त्याच्यानंतर डबल मुलगा म्हणे मी रिपीट करतो, माझं कुठेतरी क्लास टाकून द्या। तर मग मी ललित ट्युटर्स काळपांडे सरांना भेटलो, सरांना विनंती केली, रिक्वेस्ट केली की सर माझा मुलगा घ्या। तर सर म्हणत बा तुम्हाला पैसे भरणं पडतील। मग आम्ही तिथं फी भरली 1,35,000 रुपये एका वर्षाची। हो, एका वर्षाची 1,35,000 रुपये फी भरली आणि त्याची ॲडमिशन घेतली। ॲडमिशन घेतल्यानंतर पैशाची अडचण, मुद्दा एका बाजूला पैशाची अडचण, दुसऱ्या बाजूला शेतकरी। मी शेतकरी कुटुंबातला आहे, माझ्या घरी फक्त 5 एकर शेती आहे, माझ्याजवळ पैसे नव्हते। मुलगा म्हणे मलाच करायचं तर MBBS करायचं। म्हटलं आपल्याकडे पैसे नाही आहे, BAMS भेटत नसेल तर आपण करू। तो म्हणे नाही, MBBS म्हणजे MBBS पाहिजे। म्हटलं ठीक आहे। तर मी माझ्यातली घरची जी शेती होती 2 एकर, ते अक्षरशः मी विकली। म्हणजे 5 एकर मधली 2 एकर विकली? नाही, 6 एकर मधली 2 एकर विकली मी। 6 एकर शेती होती माझ्याकडे, त्यातली मी 2 एकर मुलासाठी विकली आणि त्यांची फी वगैरे भरली। त्याला अकोल्याला नेलं, त्याला रूम करून दिली, मेस लावून दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केला। त्याला म्हणजे जाण आली की बा आपल्या वडिलांनी आपली शेती विकली म्हणून आपल्यासाठी, त्याला म्हणजे एक प्रकारे जाण आली आणि त्यांनी अभ्यास चांगल्या प्रकारे आणि पेपर दिला तर त्याला सुरुवातला 655 मार्क मिळाले त्या अटेम्प्टमध्ये। तर 655 मार्क मिळाल्यानंतर असं वाटलं आपल्याला चांगली आता कॉलेज भेटेल, म्हणजे असं वाटलं की KM मुंबई किंवा BJ पुणे हे आपल्याला कॉलेज भेटेल। परंतु काय झालं, त्यावेळेस पेपर फुटीचं प्रकरण आपल्या पूर्ण भारतामध्ये गाजलं, तर त्याच्यामुळे अजून जीव धोक्यात चिडखोप्यात अशी व्यवस्था माझी झाली। मग आता काय करायचं, काही नाही सूचना। आपण तर शेत तर विकलं, पोरायला तर पैसे लावले आणि आता पेपर फुटले, डबल पेपर झाले तर डबल एवढे मार्क भेटतील किंवा नाही मिळतील, म्हणजे आमची पूर्ण संभ्रमामध्ये पडलो आम्ही। शेवटी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, त्याच्यानंतर आमची ॲडमिशन होऊन गेली। त्याच्यामध्ये काहीतरी झालं की माझ्या पेपरचं, आपल्याला त्याचं काही घेणं नाही। आपल्याला आपला मुलगाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज लातूर आपल्याला मिळालं। येस, डेफिनेटली। तुमच्या आयुष्यात कुठले म्हणजे मोठाले चॅलेंजेस आलते तुमच्या मुलाला शिकवत असताना? पैशाचं एक चॅलेंज होतं, दुसरं काय चॅलेंज होतं? सर्वात पहिलं म्हणजे पैशाचं चॅलेंज। पैशाचं सगळं काही माणूस सोंग करील, परंतु पैशाचं सोंग माणूस करणार नाही। माझं काय झालं, माझ्याजवळ पैसे नसताना मी अक्षरशः काही लोकांजवळून शेकडा 3 पैसे काढले, काही लोकांजवळून मी शेकडा 5 पैसे काढले। काहून की इकडून एक मुलगा इंजिनियर, दुसरा मुलगा डॉक्टर, पैसे तर नाही जवळ, शेती करतो। शेतकऱ्याला एवढं मोठं शिकवणं हे मोठं आव्हान होतं माझ्या भोवती। पण मी एक जिंदगीत ठरवलं, आज रोजी जर आपल्याला जिंदगीत पैसा जर कमवायचा असेल
तर मुलाला शिकवल्याशिवाय नोकरीवर लावल्याशिवाय माणसाला पैसा येत नाही. कारण आपल्याला बेईमानपणा हे आपल्याला करता येत नाही. बेईमानपणा करून आपल्याच्यानं जमत नाही. तर मग एकमेव मार्ग हा मी निवडला आणि त्यामुळे मी शेकडा 3-5चे पैसे काढले, मुलांना शिकवलं. नाही जमलं शेवटी 2 एकर शेत विकली आणि सगळ्यांचे पैसे मी देऊन टाकले. मुलगाही शिकलं. मोठाही मुलगा माझा लागलेला आहे आज रोजी इंजिनियर आणि लहानही मुलगा गव्हर्नमेंटला लागला आहे. म्हणजे मी माझं जेवढं केलं तर फलित तेवढं माझं आज रोजी चीज झाल्यासारखं असं मला वाटतं. येस, डेफिनेटली. प्रत्येक पालकांनी जर यांच्यासारखा विचार केला की मी कुठलीच गोष्ट मुलाला कमी पडून देणार नाही त्याच्या शिक्षणामध्ये, तर डेफिनेटली त्या परिवाराची पूर्ण अशी प्रगती चालू होते. तर सर, अजून तुम्ही जे पालक असे बघतात ते विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचं स्वप्न पूर्ण करून देत नाहीत किंवा मग आमच्याकडे पैसे नाहीत, दुसऱ्या गोष्टींना पैसे असतात, पण ज्यावेळेस मुलगा मुलगी म्हणते आम्हाला शिकायचं आमच्याकडे पैसे नाहीयेत असं म्हणतात ते पालक, अशा पालकांना तुम्ही काय सांगतात? सर, पालकांचं जे आहे ते योग्य आहे. कारण मुलं हे कोण्या पद्धतीचे आहे हे प्रत्येक पालकानं ओळखायला पाहिजे. आपला मुलगा हा गेल्यानंतर काय करतो. ट्युशन एरियात जर मुलाला टाकलं असेल तर बरेचसे पालक असे आहेत की टाकून देतात, त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. माझं मत आहे की आपला मुलगा मुलगी टाकल्यानंतर 1 महिना 2 महिन्यातून जायचं, थोडीशी चौकशी करायची, शाळेमध्ये जायचं, सरांना विचारायचं का मुलगा काय करते, शिक्षणात काय करते. परंतु बरेचसे असे पालक आहे की ते टाकून देतात आणि त्यांच्याकडे लक्षच देत नाही. त्याच्यामुळं काय होते, हे असे प्रॉब्लेम येतात असं माझं स्वतःचं मत आहे. येस, डेफिनेटली. सर, काय होतंय, फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण नीटची तयारी करतो त्यावेळेस लातूर असेल किंवा संभाजीनगर, नांदेड, कुठलेही ठिकाण असेल, पालकांसोबत एक म्हणजे खूप मोठा आता एक मिसअंडरस्टँडिंग होते. म्हणजे एक चुकीची गोष्ट घडते ते म्हणजे आता ते फॅमिली सोबत तिकडे शिकायला जातात, मग ते खर्च वगैरे त्यांना प्रॉपर मॅनेजमेंट नसते. तर पालकांना मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं, जर तुम्ही फॅमिली सोबत इथं शिकायला येणार असताल तर तुम्ही म्हणजे काय करा, एक खूप महागडी रूम घेण्याची गरज नाहीये. एक 4-5 हजार रुपयापर्यंतची रूम घ्या आणि खायचं वगैरे तर तुम्ही घरीच करत असतात. कारण हा जर खर्च काउंट करत गेला तर वर्षाला 1 लाख 2 लाख खर्च ह्याच्या असाच होतोय. त्याच्यापेक्षा मग हॉस्टेलला राहिलेलंच बरं आहे. तुमचा विद्यार्थी काय करतो, हॉस्टेलला राहत होता का फॅमिली सोबत? नाही, माझा विद्यार्थ्याला मी रूम करून दिली. 3,000 रुपये महिन्याची कॉट बेसिक होती आणि 2,000 रुपये महिन्याची मेस, असे 5,000 रुपये मला त्याला दर महिन्याला द्यायचे. आणि दिल्यानंतर वरून थोडाफार खर्च लागायचा जो लागायचा तो. आणि मुलाला प्रत्येक वेळेस सकाळ संध्याकाळ फोन, पुन्हा 8 दिवसा व्हिजिट, तू काय करून राहिला. शाळेमध्ये जायचं, शिक्षकांना विचारायचं, पिऊन पासून चपराच्यांना सुद्धा विचारायचं का मुलगा दररोज येते का, याची वागणूक काय म्हणते. तर त्याच्यापासून मी म्हणजे पूर्ण तयारीमध्ये होतो मुलाच्या. त्यामुळे एक प्रकारे मुलावर माझ्या हे वचक तयार होतं की बा आपले वडील येतात, आपल्याला म्हणतील की कारवा तू काय करून राहिला म्हणून. असं मला वाटतं की प्रत्येक पालकांनी या गोष्टीची जर दखल घेतल्यास आपला मुलगा निश्चित निघेल आणि त्याच्याकडे थोडंसं लक्ष चांगल्याच प्रकारे दिलं तर चांगलं होईल असं मला वाटतं. येस, डेफिनेटली. प्रत्येक पालकांनी जर हा पॅटर्न ठेवला अशा पद्धतीने, जसं सर म्हणले की ते प्रत्येक गोष्ट मुलाची फॉलो करत होते की मुलगा काय करतोय, ट्युशनला जातोय का नाही, अभ्यास करतोय का नाही, त्याचे मार्क्स पण तुम्हाला येत असतील. मार्क येतात, दररोज मार्क यायचे माझे. आणि मार्क जर कमी आले तर मी त्याला म्हणायचं का रे बाबा आज पेपर काढून काही तुला काय अभ्यास नाही केला का. तर तेवढंच त्याला म्हटलं तर तो डबल अभ्यास करायचा आणि दुसऱ्या पेपरला वाढून मार्क यायचे. येस, डेफिनेटली. जे विद्यार्थी सध्या लातूरमध्ये ट्युशन एरियामध्ये शिकायला आलेले आहेत, विद्यार्थ्यांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की जर तुमचे पालक 1,000 रुपये जरी तुम्हाला देत असतील तर त्या 1,000 रुपयामागे त्यांनी खूप रक्त गाळलेलं असतं, घाम गाळलेला असतो, रात्री दिवस एक करून मेहनत करून ते 1,000 रुपये तुमच्याकडे दिलेले असतात. आणि लातूर ट्युशन एरिया एक असं ठिकाण आहे, असं तुम्हाला 1,35,000 फीज होती तिथं. लातूरमध्ये फक्त 45,000 ते 50,000 रुपये फीज आहे ट्युशनची. हे लातूर पॅटर्न बांधलेलाच आहे फक्त आणि फक्त मिडल क्लास शेतकऱ्यांच्या मुलांसाठी. एवढा खर्च इथं नाहीये. बाकीच्या सिटीज मध्ये गेलात, पुण्यामध्ये तर 1.5 लाखच्या खाली कुणी ऍडमिशन देत नाही. बरोबर. आणि राहीचा खर्च 2 लाख रुपये वर्षाचा होतोय. तर पालकांना माझं एकच विनंती आहे, विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, त्यांना रिपीट करून द्या, त्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करून द्या. आणि लातूर पॅटर्न मध्ये तुम्ही एकदा व्हिजिट करून बघा, इथले हॉस्टेल्स बघा, इथले मेस क्वालिटी बघा आणि सर्व गोष्टी सरांनी जसं फॉलो केलं की ट्युशनला जातोय का नाही, अभ्यास करतोय का नाही, मार्क्स किती येतात, क्लासमध्ये टीचर्सची भेट घ्या, जे तुमचे डायरेक्टर्स आहेत त्यांची भेट घ्या. आणि कुठलाही क्लास लावत असताना लातूर ट्युशन एरियामध्ये पहिल्यांदा डेमो करा आणि मगच क्लास लावा. तर पालकांना तुम्हाला अजून काय ऍडवाइस द्यायची का? काही नाही, माझं पालकांना एवढंच विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यावर परिपूर्ण लक्ष द्या. आपला विद्यार्थी काय करतो काय नाही आणि त्याला अभ्यास करायसाठी थोडंसं प्रपोज करा की बाबा अभ्यास कर,
कारण इकडे शेती किंवा दुसरं जर केल्यापेक्षा अभ्यास केलेला चांगला. कारण मी शेतकरी असल्यानं मला शेतीचं परिपूर्ण ज्ञान आहे. बाकी गोष्टीचं मला काही ज्ञान नाही आहे म्हणा, पण एवढं नाही आहे. शेतीचं एक कठीण काम आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांना हाच विचार कर की आपला वडील हा किती राबतो शेतामध्ये आणि त्याचं काहीतरी फळ भेटायला पाहिजे. एकच फळ भेटायसाठी जर आपण अभ्यास जर चिकाटीनं मेहनतीनं मिनिमम 4 ते 5 घंटे केला आणि वर्गामध्ये शिक्षक जे सांगतात आपल्याला ते जर आपण चांगल्या प्रकारे जर लक्ष दिलं तर निश्चित यश आहे असं मला वाटतं. येस, डेफिनेटली. विद्यार्थ्यांनी खूप मेहनतीने कमावलेला पैसा आहे, जे की तुमच्या शिक्षणामध्ये तुमचे पॅरेंट्स आता सध्या लावत आहेत. तर त्याचा एक पॉझिटिव्ह फायदा घेतला पाहिजे. उगाच फालतू टाइमपास करत बसू नये अशी माझी विनंती आहे. सर, तुमच्या विद्यार्थ्याच्या लाईफमध्ये म्हणजे तुमच्या मुलाच्या लाईफमध्ये ज्यावेळेस नीटची तयारी करत होता ना, आता MBBS ला लागलाय, कशा पद्धतीने चेंजेस झालेत? चेंजेस म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस तो नीटची तयारी करत होता त्यावेळेस त्याला अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. अनेक प्रकारच्या अडचणी म्हणजे आम्हाला सुरुवातची अडचण तर पैशाची अडचण आल्यामुळं आमच्याकडे पैसा नसल्यामुळे आम्ही शेती विकली. हे तर मी तुम्हाला अगोदर सांगलेलं आहे. ते झाल्यानंतर पुन्हा शाळेमध्ये फी वगैरे भरणं, ते झाल्यानंतर मेस वगैरे त्याचा पैसा वगैरे खर्च, आणि शेतीमध्ये आज रोजी कामाला जर जासाल तर 100 रुपये रोज मिळते आणि 100 रुपयामध्ये इकडं काहीच नाही होत. हा एक फरक फार मोठा वाटून राहिला आम्हाला. येस, डेफिनेटली. काही आई सोबत राहतात विद्यार्थी, इथं भांडे घासतात. आता आमच्या रिडिंगमध्ये एक हे बावशी कामाला ती तिथं म्हणजे झाडू वगैरे बाथरूम धुतात आणि त्यांची मुलगी इथं ट्युशन करते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, इतक्या स्ट्रगल मधनं आलेले पण पॅरेंट्स आहेत काय. आणि काही विद्यार्थ्यांना एकदम प्रॉपर भेटलेले, त्यांच्याकडे लॅपटॉप आहे, त्यांच्याकडे आयफोन सारखे मोठाले मोबाईल आहेत, तरी देखील ते अभ्यास करत नाहीत, काहीतरी चुकीच्या मार्गाला जाते. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या पालकांनी तुम्हाला 100 रुपये जरी दिले तरी त्या 100 रुपयाला तुमच्या प्रत्येक घरातल्या मेंबरचं जे मेहनत करून ते कमवलेले, त्यांचं रक्त लागलेलं आहे, त्यांच्या घामाचा पैसा आहे, तो तुम्ही असं कुठेही वेस्ट करू नका. त्या पैशाचं चीज कशा पद्धतीने करता येईल, कशा पद्धतीने तुमचे स्वप्न पूर्ण करता येतील, कशा पद्धतीने तुमच्या फॅमिलीला श्रीमंत करता येईल याचा विचार करा. आणि अशाच पद्धतीच्या सर आपल्या युट्यूब चॅनल बद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या यूट्यूब चॅनलचे बरेच मी व्हिडिओ पाहतो, ते मला चांगल्या प्रकारे वाटत होते. चांगल्या प्रकारे वाटत असल्यामुळे मी आज लातूरला आलो ना, आज स्पेशल तुमच्या भेटीसाठी आलो. आज म्हटलं स्पेशल भाऊंना भेट देऊ आणि आपल्या मनातलं जे आहे ते थोडेसे 2 शब्द मोलाचे आपण प्रगट करू. येस, त्याच्यासाठीच मी आपल्या भेटीसाठी लातूरला आलेला आहे. येस, थँक्यू सो मच. पालकांनी जे लातूरला येणार आहेत त्यांच्याकडे माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल, स्क्रीनवरती असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. इथं आल्यानंतर एक वेळेस नक्की आम्हाला भेट देऊन जा, कारण तुम्ही आमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर केल्याने काय होतं, दुसऱ्या पालकांचा खूप फायदा होतोय. आता सरांनी जसं त्यांची स्टोरी सांगितली, या स्टोरीमधनं खूप साऱ्या गोष्टी शिकायसारख्यात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आग लागू शकते की आपल्या बापाने पण खूप मेहनत करून आपल्याला लातूरला शिकायला पाठवले, जसं की ह्या सरांनी मेहनत करून आणि खूप म्हणजे व्याजाने पैसे घेऊन त्याला विद्यार्थ्याला त्यांच्या तिकडं शिकायला पाठवलेला अकोल्याला, आणि आता तो GMC लातूरमध्ये शिकत आहे. तर पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीच्या YouTube व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर तुम्हाला काय बोलायचं असेल अजून? नको, मला तर काही बोलायचं नाही. मी जे बोलायचं आहे ते बोललो सर. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद.